हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हिम्मत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। नोंदीद्वारे सरकार मराठा समाजाला मागच्या दारानं आरक्षण देत असल्याचा पुनरुच्चार। मंडल आयोगाला चॅलेंज होतं, मात्र इतरांचं वाटोळं करून स्वतःचं कल्याण नाही करून घ्यायचं, जरांगेंचं भुजबळांना उत्तर। चॅलेंज देऊनच भुजबळांनी स्वतःवरच्या 3 केस रद्द करून घेतल्याचा देखील आरोप। सरकारमध्ये बोलण्याऐवजी बाहेर सरकारविरोधात बोलायचं असल्यास भुजबळांनी राजीनामा द्यावा, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य। राजीनाम्यावर बोलण्यास मात्र भुजबळांचा नकार। सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना म्हणजे अंतिम निर्णय नाही, अधिसूचनेवर आक्षेप नोंदवण्याची संधी। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकलं हे असत्य, ओबीसी समाजात संभ्रम निर्माण होतोय, भुजबळांना भूमिका समजावून सांगणार असल्याचं ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाणे यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका, तर आम्हीही 2 दिवसात वकिलांची टीम तयार करणार, जरांगेंची भूमिका। मुंबईत फक्त सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी, विरोधी पक्षातील 11 आमदारांना पालिकेकडून निधीच नाही, माहिती अधिकारात वास्तव उजेडा। वंचितला सोबत घेतल्याच्या पत्रानंतर काँग्रेस हायकमांडची स्वाक्षरी कुठे आहे, आंबेडकरांचा सवाल। महाविकास आघाडीनं घोषणा केलेली असली तरी आम्ही महाविकास आघाडीत नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। ज्ञानव्यापीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी, वाराणसी जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय, 7 दिवसात पूजेची व्यवस्था करण्याचे प्रशासनाला आदेश। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, उद्या देशाचं बजेट सादर होणार, भरती परीक्षेतील घोटाळ्यांना रोखण्यासाठी नवा कायदा बनवण्याची राष्ट्रपतींची घोषणा। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी 146 खासदारांचं निलंबन रद्द, गोंधळ घालणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं, मोदींची टीका। नवीन सरकार आल्यानंतर पूर्ण बजेट घेऊन येणार, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।